हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. ज्या भाऊचा धक्का बघून तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आली असेल की ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्ती विशालला एकच गोष्ट म्हणतात की विशालमध्ये अहंकार आहे, विशालमध्ये इगो आहे, विशालमध्ये अँगर इश्यू आहेत, विशालमध्ये फायटिंग आहे, विशाल राकेश पासून जेलेस आहे. हे प्रत्येक व्यक्ती त्याला आजच्या एपिसोडमध्ये वारंवार त्याला म्हणत होते. अनुश्री पाणीपुरी खाताना तिला म्हटलं की तुझ्यामध्ये अहंकार आहे. अनुश्रीने पत्र लिहिलं त्यामध्ये विशालबद्दल लिहिलं की त्याच्यामध्ये अहंकार आहे. जेव्हा सागरनं त्याला आईस्क्रीम दिलं त्यावर सुद्धा म्हटलं की विशालमध्ये अँगर इश्यूज आहेत. आणि त्याच्यानंतर जो वेंडिंग मशीनचा टास्क होता त्याबद्दल विशालचा जो अग्रेशन येऊन गेला होता की मी नाहीये, मी स्वतःच्या मेहनतीवर केलाय, माझ्यामध्ये इगो नाहीये, माझ्यामध्ये हा नाहीये, माझा स्वाभिमान आहे, मी स्वतः मेहनत केलेली आहे. ज्या प्रकारे त्याच्यामध्ये अग्रेशनचा लेवल आहे ना तो हितून ते हितपर्यंत गेलेला आहे. कारण की प्रत्येक घरातला व्यक्ती त्याला एकच समजावत असते की तुझ्यामध्ये इगो आहे, तुझ्यामध्ये अँगर इश्यूज आहे, तुझ्यामध्ये अहंकार आहे. आणि खरं बघाल तर त्याच्यामध्ये अहंकार आहे, अँगर इश्यू आहेत आणि इगो सुद्धा आहे. आणि अशा रीतीने भाऊचा धक्का पार पडला. त्याच्यानंतर एक प्रोमो रिलीज झाला आणि त्या प्रोमो रिलीज मध्ये राकेश आणि विशाल फिजिकल फाईट करत आहेत. मतलब एक नॉर्मल फाईट वेगळीच असते, बोलण्याची फाईट, पण हे डायरेक्ट फिजिकल फाईट आहे. आणि फिजिकल फाईट हे बिग बॉसच्या हाऊसमध्ये बिलकुल अलाउ नाही आहे. फिजिकल फाईटमुळे एखादा व्यक्ती घराच्या बाहेर सुद्धा जाऊ शकते. म्हणजे विचार करा, एवढ्या जवळ येऊन सुद्धा राकेश असो किंवा विशाल असो ह्यांच्या दोघांपैकी कोणीही घराच्या बाहेर जाऊ शकते. कडक निर्णय लागू शकते. पासून बिग बॉस सुरू झाला तुम्ही बघत असाल की विशाल आणि राकेश मध्ये नेहमी फायटिंग सुरू असते. म्हणजे हे एकामेकांना बाहेरून ओळखतात, एकामेकाचे यांची का बरं पडत नाही, का बरं एवढी दुश्मनी आहे, का बरं एकामेकाचे मत यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू मिळत नाही, एकामेकासोबत एक कोड वार यांची सुरू असते, डिफरन्स असतात. राकेशला विशाल बद्दल बोलायला आवडत नाही तर विशालला राकेश बद्दल बोलायला आवडत नाही. एकाबद्दल नेहमी वाईट बोलतात, एकामेकांबद्दल नेहमी. म्हणजे तुम्ही बघाल तर विशाल सर्वात जास्त पहिलं असं असते की हा काय बसला राहते, हा काय गेम खेळते, हा काय तो आहे. राकेश तेवढा बोलत नाही. राकेश नेहमी विशालला अवॉइड करायची कोशिश करते की विशाल माझ्या फ्रेम मध्ये दिसायला नाही पाहिजे, विशाल हा नाही दिसला पाहिजे. जेव्हा भोपळाचा टास्क होता ना तेव्हा राकेशनं स्वतः म्हटलं होतं की मला विशालचा भोपळा फोडायचा होता, परंतु मला त्याच्यासोबत स्क्रीन सुद्धा शेअर करायची नाहीये की मी इथं बसलेला आहे, मी इथं उभे आहे आणि माझ्या बाजूला विशाल आहे. मला स्क्रीन सुद्धा त्या व्यक्तीसोबत किंवा त्या माणसासोबत शेअर करायची नाहीये कारण की तो व्यक्ती मला आवडत नाही. आणि आपल्याला सर्वांना हा प्रश्न पडते की ह्यांच्यामध्ये अशी काही दुश्मनी आहे जे एकामेकांना एवढे पसंत नाही करत, एकामेकाबद्दल एवढे वाईट आहेत, एकामेकाबद्दल एवढी कोडवार सुरू आहे. तर त्याच्या मागे कारण आहे म्हणजे बिग बॉस. खूप लोकांना माहित नसणार की राकेश फर्स्ट टाइम बिग बॉस हाऊसमध्ये नाही आलेला आहे. ह्याच्या आधी सुद्धा त्यांनी बिग बॉस शो केलेला आहे. तो बिग बॉस शो केला आहे जो म्हणतात त्याला बिग बॉस OTT म्हणतात. बिग बॉस OTT म्हणजे फक्त 1.5 महिन्याचा तो शो राहायचा आणि तो फक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, फक्त ॲपवर तो दिसायचा. प्रॉपर चॅनलवर तो शो दिसत नव्हता. परंतु पूर्ण कॉन्सेप्ट, पूर्ण गोष्टी फक्त बिग बॉस सारखा राहायचा. फक्त जो टाइम स्पॅन आहे तो कमी राहायचा त्या शोचा आणि म्हणून त्याला बिग बॉस OTT म्हणून नाव दिलं होतं. आणि त्या शो मध्ये राकेश बापेट आला होता फर्स्ट टाइम. आणि त्या शो मध्ये समिता शेट्टी मतलब शिल्पा शेट्टीची बहीण, लहान बहीण समिता शेट्टी सुद्धा आलेली होती. आणि जेव्हा ह्या दोघंही एकामेका शो मध्ये भेटले, एकामेकाला पसंत करायला लागले, एकामेकाची फ्रेंडशिप झाली, एकामेकाचे मत पटायला लागले, एकामेकाबद्दल अट्रॅक्शन वाटायला लागला, एकाबद्दल सर्व जो असते ना स्टार्टिंगचे फिलिंग्स असतात, एकामेकाला पसंत करणे, प्रेम करणे, ह्या सर्व गोष्टी त्यांच्या सुरू झाल्या. बिग बॉस OTT अशा रीतीने संपला. त्याच्यानंतर समिता शेट्टी आणि राकेश बापटनी आपली जे दोघांची ते रिलेशनशिप आहे ते पब्लिक केली होती की आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहोत. त्यांचे छान रील्स येत होते, छान पोस्ट येत होते. जेव्हा शिल्पा शेट्टीचा वाढदिवस होता, जेव्हा बर्थडे होता, शमिताचा वाढदिवस होता, तेव्हा राकेश बापट सुद्धा त्यांच्या पार्टीमध्ये दिसून येत होता. आणि त्यांच्या फॅमिलीसोबत चांगली त्याची फ्रेंडशिप झालेली होती. एकामेकाच्या फॅमिलीसोबत सर्व एकामेकाचे इव्हेंट अटेंड करत होते. गणेश पूजा म्हणा किंवा काही फॅमिली प्रोग्राम असला किंवा बर्थडे पार्टीज असला, काहीही हर गोष्टीमध्ये शमिता शेट्टी सोबत राकेश बापट दिसत होता. आणि त्यांची चांगली रिलेशनशिप पब्लिक होती आणि सर्वांना माहित होतं की ह्यांना बिग बॉस OTT मध्ये प्रेम झालं आहे. आणि बिग बॉस OTT मध्ये प्रेम झाल्यानंतर त्यांची रिलेशनशिप हे पब्लिक आहे आणि ते दोघेही एकामेकाच्या प्रेमामध्ये पागल आहेत आणि दोघेही एकामेकाच्या रिलेशनशिपमध्ये आहेत हे अख्ख्या जगाला माहित होतं. आणि नंतर काही महिन्याने शमिता शेट्टी हे बिग बॉस 15 मध्ये आलेली होती ॲज अ कंटेस्टंट. आणि त्या शो मध्ये विशाल सुद्धा आलेला होता. आणि हे दोघं कंटेस्टंट होते आणि शमितामध्ये आणि विशालमध्ये नेहमी फाईट होत होते, नेहमी मतभेद चालू होते. एकामेकाचे असे कंटेस्टंट असतात त्यांना पटत नाही, टास्क म्हणा, परफॉर्मन्स म्हणा, नॉमिनेशन म्हणा, ह्याच्यामध्ये विशाल आणि शमिताचा कधी
कधीच पटत वगैरे नव्हते, कधीच यांचे नेहमी मतभेद चालू होते आणि त्यामध्येच तो शो चालूच होता आणि सर्वांना माहित होता की राकेश बापट आणि शमिता शेट्टी हे रिलेशनशिपमध्ये आहेत. तर बिग बॉस 50 व मेकर्सवाल्यांनी डिसाईड केला की राकेश बापटला सुद्धा ह्या शोमध्ये बोलवला तर अजून आपली TRP वाढेल, कारण की शमिता शेट्टी आणि राकेश बापट ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत आणि राकेश ह्या शोमध्ये येईल तर अजून बेनिफिट होईल, ऑडियन्सला सुद्धा आवडेल ह्या दोघांचा अजून बिग बॉस हाऊसमध्ये बघायला आणि अजून मजा येईल. तर तेव्हा राकेश बापटची एंट्री झाली बिग बॉस 15 मध्ये. राकेश बापट जेव्हा त्याच्या वाईफ सोबत त्याचा डिवोर्स झाला होता त्याच्यानंतर तो कधी प्रेमात पडलेला नाही किंवा रिलेशनशिप पासून नेहमी दूर राहत होता. त्याला रिलेशनशिप मध्ये असं असते ना की आपलं राकेश बापट त्याच्या डिवोर्स नंतर पहिल्यांदा कोणाच्या मुलीच्या प्रेमात पडलेला होता, कारण की जेव्हा त्याच्या पहिला लग्न झाला होता त्या मुलीशी जेव्हा लग्न झाला होता तेव्हा सुद्धा त्या मुलीच्या प्रेमात पडला होता, कारण की ते दोघं सोबत होते, लोकांनी सोबत शो केला आणि हळूहळू त्यांना प्रेम झालं. खूप एकमेकाचे बेस्ट फ्रेंड होते, एकमेकाला खूप पसंत करत होते आणि या सर्वच गोष्टी असूनही सुद्धा त्यांचा डिवोर्स झाला होता आणि त्या डिवोर्सचा धक्का त्याला खूप लागलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड केलं होतं की मी प्रेम प्रकरणात पडणार नाही, मी लग्न करणार नाही किंवा मी प्रेम करीन किंवा कोणाला मला प्रेमात पडायचं आहे पुन्हादा असे मी करणार नाही, कारण की आपल्याला काय असते ना आपण खूप प्रेमात असतो आणि एकमेकाचे बेस्ट फ्रेंड असतो, एक चांगला रिलेशनशिप असते आणि तोच रिलेशनशिप जेव्हा तुटते तेव्हा आपल्याला खूप मोठा धक्का बसते की आपण पुन्हादा रिलेशनशिपमध्ये येणार नाही, पुन्हादा कोणाच्या प्रेमात पडणार नाही, पुन्हादा ह्या रिलेशनशिप पासून दूर राहणार. तोच भीती राकेश बापटला सुद्धा होती. परंतु जेव्हा राकेश बापट बिग बॉस OTT मध्ये गेला आणि शमिता सोबत त्याची भेट झाली तेव्हा त्याला कळलं, हळूहळू त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप झाली, हळूहळू एकामेकाला पसंत करायला लागले, हळूहळू एकामेकाला ओळखायला लागले. तेव्हा समजलं की ओके हे एकामेकाला पसंत करत आहेत, एकामेकाबद्दल प्रेम आहे आणि राकेश बापटला त्याच्या डिवोर्स नंतर पहिल्यांदा प्रेम झालेला होता आणि ते मुलगी होती म्हणजे शमिता शेट्टी आणि शमिता शेट्टीला लिटरली तो पजेसिव्ह होता, लिटरली खूप प्रेमात होता. परंतु या शमिता शेट्टीचे आणि विशालचे नेहमी बिग बॉसच्या हाऊसमध्ये फाईट चालू असायचे, नेहमी गोंधळ चालू असायचा, नेहमी काही ना काही वाईट चालू असायचा आणि राकेश बापट नेहमी शमिताच्या बाजूला उभा राहायचं की असं नाही तसं नाही असं नाही, फाईटमध्ये तिच्या नेहमी सपोर्ट करायचं. परंतु ह्याच विशालच्या अग्रेशनमुळे, विशालच्या गुस्स्यामुळे, विशालच्या ह्या सर्व गोष्टीमुळे विशालने कमेंट केली होती की राकेश बापटनी मोठा हात मारलेला आहे, राकेश बापटनी मोठी कोंबडी पटवलेली आहे, अशा काहीतरी वाईट कमेंट त्याच्यावर केले होते. त्यामुळे राकेश बापटला तो बिलकुल विशाल आवडत नाही, कारण की शमिता सोबत नेहमी फाईट होत राहत होती आणि ज्या प्रकारे राकेश बापटला त्याला कमेंट सुद्धा केली होती ते खूप घाणेरडी होती. त्यामुळे एक असते ना आपण एकाच घरामध्ये आहो आणि तो व्यक्ती वारंवार आपल्याला वाईट बोलत आहे, वारंवार वाईट काही गोष्टी करत आहे, वारंवार वाईट कमेंट करते आपल्या रिलेशनशिप बद्दल, आपल्या फॅमिली बद्दल किंवा आपण ज्या व्यक्तीला पसंत करता, ज्या व्यक्ती राकेश बापट समिताला पसंत करत होता त्याच्याबद्दलही वाईट बोलत आहे, तर एक आपली इमेज सेट होऊन जाते की नाही यार हा व्यक्तीपासून आपण 10 हात दूर राहिला तर बेटर आहे, 10 हात बाहेर राहिला तर बेटर आहे, कारण की हा व्यक्ती आपल्याबद्दल नेहमी वाईटच बोलत आहे, नेहमी वाईट गोष्टी बोलत आहे. तर राकेश बापटला समजून गेलं होतं की विशाल पासून जेवढं आपण दूर राहिला तेवढं बेटर आहे, म्हणून राकेश बापटला विशाल हा आवडत नाही, तो 10 हात नेहमीच दूर राहते. तुम्ही बिग बॉस मराठी 6 मध्ये सुद्धा बघाल, हर प्रत्येक एपिसोड मध्ये बघाल, तो राकेश बापटला विशाल सोबत स्क्रीन शेअर करायला आवडत नाही, त्याच्याबद्दल बोलायला सुद्धा आवडत नाही, त्याच्याबद्दल काहीही म्हणा, एखादी गोष्ट असली नाही मला नाही बोलायचं आहे, तुम्ही बघाल ना नेहमी राकेश कधीही सुरू करत नाही विशाल बद्दल बोलणं, नेहमी विशाल सुरू करते की राकेश असाच आहे, राकेश बसलाच राहते, राकेशचा का गेम आहे, काय गेम खेळते, फक्त चाय पिते, पहिल्या शो मध्ये असंच केलं ना आता ह्या शो मध्ये करतात. नेहमी तुम्ही बघितलं असेल ना तर विशालच काही ना काही राकेश बद्दल वाईट बोलते, परंतु राकेश तेवढा त्याच्या विशाल बद्दल काहीही वाईट बोलत नाही. एवढं त्याला असं असते की नाही यार मला ह्या व्यक्तीसोबत न बोलायचं नाही आहे, ह्या व्यक्तीच्या गोष्टी तोंडातून बाहेर काढायच्या नाही आहेत, मला ह्याच्यापासून म्हणजे मला टॉपिकच नाही पाहिजे, म्हणजे मला इन्क्लूडच नाही करायचं, माझ्यासाठी हा मॅटरच नाही करत हा विशाल, असा राकेशची भूमिका असते. परंतु विशाल हा नेहमी त्याच्याबद्दल वाईट काही ना काही वाईट बोलत असते. तर ज्या प्रकारे बिग बॉस मराठी 6चा आजचा प्रोमो आला त्यामध्ये एक नॉमिनेशन टास्क सुरू आहे आणि नॉमिनेशन टास्कमध्ये नॉमिनेशन टास्क आहे आणि नॉमिनेशन टास्कमध्ये एक सिक्रेट रूम मध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला कोणाला नॉमिनेट करायचं आहे आणि कोणाचा टीव्ही फोडायचा आहे वगैरे म्हणून. त्यावर राकेश बापट बोलते, तर राकेश म्हणते की विशाल हा माझ्या पर्सनल लाईफ बद्दल बोलत असते, ते मला बिलकुल आवडत नाही. त्यावर विशाल हा बाहेर बसलेला असते, हॉलमध्ये बसलेला असते आणि त्याला स्क्रीनवर सर्वच काही दिसत आहे की राकेश काय बोलत आहे आणि काय नाही. त्यावर विशाल खूप अग्रेसिव्ह होते आणि त्यावर बनते की तू सुद्धा राकेश माझ्या एज बद्दल बोलत असते, तुझ्या ज्या प्रकारे डिवोर्स झाला त्यावर राकेश बापट अशा रिॲक्शन देते की हा माझ्या डिवोर्सवर कसं काय येऊ शकते वगैरे म्हणून, कारण की त्याची पर्सनल लाईफ आहे आणि पर्सनल लाईफ बद्दल कोणालाही बोलायला आवडत नाही आणि डिवोर्सचा टॉपिक आतापर्यंत बिग बॉस हाऊसमध्ये कधी आला नाही, कारण की डिवोर्स बद्दल राकेशने नेहमी दीपालीला म्हणा किंवा प्राजक्ताला नेहमी सांगितलं की आमच्या दोघांचा खूप चांगला रिलेशन आहे,
आमचा डिवोर्स झालेला आहे, आम्ही एकामेकाचे बेस्ट फ्रेंड आहोत, आम्ही आता सुद्धा बोलतो, आम्ही एकामेकाची रिस्पेक्ट करतो, आम्ही एकामेकाला प्रेम करतो, एक ॲज अ फ्रेंडशिप म्हणून आमच्यामध्ये तो रिलेशन नाही आहे, परंतु आम्ही एकामेकाची खूप रिस्पेक्ट करतो. आणि त्यांनी नेहमी डिवोर्सबद्दल खूप रिस्पेक्टिव्ह रीतीने बोललेला आहे. परंतु ज्या प्रकारे विशालने नाव घेतलं की डिवोर्स झालं वगैरे वगैरे म्हणून, त्यावर राकेश बापटची खूप अशी रिॲक्शन होती की हा डिवोर्सबद्दल का बरं बोलत आहे. आणि तो तुम्ही बघाल ना तर राकेश बापट जाब विचारायला आला होता की तू माझ्या डिवोर्सबद्दल काय बोलत आहे, परंतु विशाल तिथं बसल्या बसल्या खूप अग्रेसिव्ह होता. तर राकेश बापट त्या सिक्रेट रूम मधून बाहेर आला आणि विशालकडे आला आणि म्हटला की तू माझ्या डिवोर्सबद्दल का बरं बोलला. तो जाब विचारायला आला होता. एखादा व्यक्ती जाब विचारते ना की तू कसं काय बोललास, आणि त्यावर विशाल खूप अग्रेसिव्ह आहे. त्याची बॉडी लँग्वेज तुम्ही प्रोमोमध्ये बघाल तर तो खूप अग्रेसिव्ह आहे. खूप असं वाटते की अग्रेसिव्ह मध्ये भरलेला आहे. खूप असा मजा असते ना की इगो अग्रेशन की कसं काय बोललास. तो असं वाटतं की लढायला रेडीच होता, लढायला म्हणजे असं रेडीच आहे असं वाटत आहे. आणि त्यावर ते दोघांची फाईट दाखवत आहे. ते कोण पहिले हात उचलला, कोण पहिले हात नाही उचलला, ह्याच्यावरून आता प्रोमोवरून समजत येत नाहीये. जेव्हा एपिसोड रिलीज होईल तेव्हा आपल्याला अक्षरशः दिसून येईल की बिहाइंड ऑफ द स्टोरी काय आहे. परंतु एक गोष्ट नक्कीच आहे की विशाल नेहमी राकेश बद्दल काही ना काही बोलत असते, वाईट टीका करत असते. त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल म्हणा, त्याच्या काही गोष्टीबद्दल, त्याची जे मागची रिलेशनशिप होती त्याच्याबद्दलही सुद्धा काही ना काही कॉमेंट करत असते. मतलब तुम्ही बघाल तर हा विशाल नेहमी राकेश पासून जडत असते आणि एवढा जेलेस आहे, तो एवढा जेलेस आहे की त्याच्याबद्दल नेहमी वाईट बोलत असते. परंतु तुम्ही राकेशला बघाल तर राकेश विशाल पासून जेलेस नाहीये. त्याला इवन विशाल सोबत बोलायला सुद्धा आवडत नाही, बसायला सुद्धा आवडत नाही, स्क्रीन शेअर करायला सुद्धा आवडत नाही. त्याच्यावरून समजूनच येते की कोण अग्रेसिव्ह आहे, कोणाची चूक आहे, कोण डिवोर्स बद्दल टॉपिक काढला, कोणाला जास्त जेलेसी आहे आणि कोणाला जेलेसी नाही आहे. ह्या पूर्ण व्हिडिओबद्दल, ह्या पूर्ण प्रोमोबद्दल तुम्हाला काय वाटते, तुमचे काय मत आहेत, प्लीज मला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.